समर्थ कृणालांचं नाव देशोविदेशात पोहोचेल, त्यांच्या पराक्रमांची ख्याती तिन्ही लोकांत गाजत होती. असा एकही दिवस नसावा की कोणी समर्थांच्या मठात त्यांची मदत मागायला आलं नसेल. आता हेच पहा ना, रात्री 11च्या सुमारास धुवांधार पाऊस पडत असताना, विजांची मैफिल जमलेली असताना, एक स्त्री अगदी घाबरलेल्या अवस्थेत समर्थांकडे मदत मागायला आली होती. आपले समर्थ फार भोळे. त्यांनी रात्र वगैरे न पाहता त्या स्त्रीला हॉलमधल्या सोफ्यावर बसवलं. मेनकाला सांगून त्या स्त्रीला पाणी प्यायला दिलं. पाणी पिऊन झाल्यावर त्या स्त्रीला जरा हुशारी आली. अस्वस्थपणा पार नाहीसा झाला. समर्थ एका सोफ्यावर बसलेले. गबलू, मेनका दोघेही हाताची घडी घालून सोफ्यामागे उभे होते. सांगा बाई, काय झालं आहे? समर्थांनी आवाज शक्य तितका हळुवार ठेवला व प्रेमळ आदबीयुक्त स्वरात म्हणाले. समोरचा इसम, स्त्री जरा घाबरला, भ्यायला असेल तर स्वरात आपुलकी असायला हवी, अन्यथा समोरचा व्यक्ती आपल्यासमोर त्याच्या किंवा परिवारासोबत घडलेली घटना मांडू शकत नाही. समर्थांना तसा फार पूर्वीचा अनुभव होता. झालंही तसंच. त्या स्त्रीने आपल्या समवेत घडलेली हकीकत सांगायला सुरुवात केली. समर्थ, गबलू, मेनका असे तिघेही ते लक्ष देऊन ऐकू लागले. माझं नाव संगीता वाकवे. मी पेशाने एका ऑफिसमध्ये कामाला आहे. मिस्टर कामानिमित्त देशाबाहेर असतात. मिस्टरांकडून मला एक मुलगा आहे, विहान. तो 5वी इयत्तेत शिकतो आहे. संगीताबाईंनी थोडक्यात आपली ओळख सांगितली. संगीताबाई पुढे सांगू लागल्या. माझ्या ऑफिसच्या मुंबई आणि हिमाचल असं मिळून 2 शाखा आहेत. माझ्या पहिल्या शाखेतून माझी कामाकरिता 2 वर्षाकरिता हिमाचल शहरात बदली झाली आहे. राहण्याकरिता मला बंगलो सोसायटीमध्ये एक जंजिरा नामक बंगला राहायला मिळाला आहे. बंगल्याच्या अवतीभोवती अजून खूप सारे 10-12 बंगले आहेत, पण 3-4 बंगल्यांमध्येच वस्ती आहे. बाकी उर्वरित बंगले, ती वास्तू निर्जीव, अगदी मानवी स्पर्शाने वर्जित आहे. आम्हाला राहायला मिळालेला बंगला म्हणायला 2 मजली प्रशस्त बांधणीचा आहे. बंगल्याला 4ही बाजूंनी 9 फूट उंचीचं चौरस आकाराचं कंपाऊंड आहे. कंपाऊंडला मधोमध एक छोटंसं गेट आहे. त्या गेटमधून आत गेलो की पुढे 5 पावलांवर 1-2 झापांचं 7.5 फूट उंचीचा दरवाजा. बंगल्याच्या 4ही बाजूंना खाली कट केलेलं हिरवं गवत आहे. बंगल्याच्या 2 झापांच्या सताड उघड्या दरवाजातून खालची पांढऱ्या रंगाची शाही पॉलिश केलेली फरशी दिसत असे. बंगल्याच्या दरवाजातून उभं राहून डाव्या बाजूला पाहता एक सोफा आणि त्यापुढे टीपॉय ठेवलेला दिसत होता. त्या सोफ्यापुढेच एक बंद दरवाजा होता. नक्कीच तिथे बेडरूमची खोली होती. टीपॉयच्या उजव्या बाजूला 10 पावलांवर किचन होतं. जरा बाजूलाच एक जिना सुद्धा होता, जो किचनच्या भिंतीवरून दुसऱ्या मजल्यावर जात होता. दुसऱ्या मजल्यावर सुद्धा डावी आणि उजवीकडे 2 अशा खोल्या होत्या. दोन्ही खोल्यांमधोमधून एक कॉरिडॉर सारखी सरळ वाट पुढे जात होती आणि एका दरवाजासमोर येऊन थांबत होती. त्या दरवाजा पल्याड टेरेस होतं. संध्याकाळ झाली की टेरेसवर थंडगार हवा सुटायची. म्हणायला बंगल्याची बांधणी खूपच विचारपूर्वक केली होती. बंगल्यात सर्व सोयी सुविधा होत्या. मुंबईहून फक्त तेवढे कपडे आम्ही सोबत घेतले होते. आज रविवार असल्याने मला सुट्टी होती, तर उद्या सोमवारपासून म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून मला नव्या ऑफिसात रुजू व्हायचं होतं. माझ्या ऑफिसपासून बाजूलाच एक शाळा होती, जिथे मी माझ्या मुलाचं नाव नोंदवलं होतं. शाळा व माझं ऑफिस सुटण्याची एकच वेळ होती. त्यासहितच मुलावर लक्षही राहणार होतं. ऑफिसकडून मला वापरण्याकरिता एक लाल रंगाची स्कूटी दिली गेली होती. त्याच गाडीने मी विहानला शाळेत सोडून ऑफिसला जाणार होते. माझं ऑफिस तसं म्हणायला डोंगराच्या मधोमध बांधलं होतं. ऑफिसच्या बाजूलाच शाळेच्या 4ही दिशेंना हिरवीगार झाडे असून जंगलासारखा भाग होता. जरा दूरच आमचं ऑफिस सुद्धा होतं. जायचा रस्ता तसा डोंगरावरून घाटासारखा नागमोडी वळण घेत जात होता. गाडी त्या डोंगरावरच्या काळ्या कुट्ट रस्त्यावरून
धावत जात होती. मी गाडी चालवण्यात व्यस्त होते. माझ्या मागच्या सीटवर विहान आपल्या शाळेतील युनिफॉर्ममध्ये बसलेला. संगीताबाईंचा चेहरा हे सांगताना भयग्रस्तीत झाला होता. त्या पुढे बोलू लागल्या. नागमोडी वळणाच्या रस्त्याने गाडी घाटमाथा चढत होती. रस्ता म्हणायला 2 वाहने अलगद जातील असा होता. रस्त्याच्या दोन्ही तर्फे हिरव्यागार झाडांचं गर्द जंगल होतं. जंगलातल्या झाडांच्या हिरव्या पानांनी सूर्याचा प्रकाश झाकून टाकला होता, ज्याने अवतीभोवती जरासं अंधारून आलेलं होतं. झाडांच्या काळ्याशार सावल्या जराशा भीतीदायक वाटत होत्या. मनाला भीतीची भुरळ घालत होत्या. उन्हाचा प्रकाश खाली पोहोचत नसल्याने हलकासा गारवा अंगाला झोंबत होता. जंगलातूनच पक्ष्यांच्या खूप साऱ्या मिश्रित किलबिल स्वरांचा गोंगाट ऐकू येत होता, पण तोच गोंगाट मनाला हवा हवासा वाटत होता. हलकेच गाडीने उजव्या बाजूला वळण घेतलं आणि आमच्या नजरेला ती 2 मजली उन्हाच्या प्रकाशाने उजळून निघालेली पिवळ्या धमक भिंतीची शाळा नजरेस पडली. दुरून पाहता शाळेभोवतालची झाडे काळीशार अपशकुनी दिसत होती. मी स्कूटी गेटसमोर येऊन उभी केली. गेटसमोर प्लास्टिकच्या खुर्च्यांमध्ये हातात लोखंडी काळ्या काळसर काट्या घेऊन 2 वॉचमन बसले होते. नमस्ते मेम साहेब. मला पाहताच एका वॉचमनने सॅल्यूट ठोकलं व लागलीच गेट उघडलं. गेट उघडताच मी गाडी गेटमधून आत घुसवली. गाडी आत घुसताच शाळेचा अवतीभोवतीचा परिसर ठळकपणे नजरेस पडू लागला. गाडी पार्किंगसाठी मला शोधाशोध करायला लागली नाही, कारण गेटपासून जरा पुढेच 2 टू व्हीलर आणि 1 4 व्हीलर पार्क केलेली दिसत होती. तिथेच मी सुद्धा स्कूटी पार्क केली. आताला 12 वाजले होते. काही वेळा अगोदरच प्रार्थना संपवून सर्व वर्ग शिक्षक आणि मुले आपापल्या वर्गात जाऊन बसले होते. मी विनीतला घेऊन मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे त्यांच्याशी थोडीफार चर्चा झाली. मग मी शाळेतून बाहेर पडले. माझ्या ऑफिसात निघून आले. विहानला त्याच्या वर्ग शिक्षकांनी वर्गात नेलं. वर्ग शिक्षकांनी विहानची सर्व वर्गातल्या मुलांशी ओळख करून दिली. विहानच्या शाळेला तर माझा ऑफिसातला आजचा पहिला दिवस खूपच चांगल्या प्रकारे सरला होता. रात्र निघून गेली आणि पुढचा दिवस उजाडला. दुपारचे 12:30 झाले होते. चारही दिशेंना दुपारचा कडक असा पिवळ्या धमक रंगाचा ऊन पडलेला होता. चारही दिशेंना वाहणारी हवा आपल्यासोबत उन्हाचा उष्मा घेऊन फिरत होती. हवा शरीरावर आदळताच त्वचेला गरम झळ बसत होती. शाळेतल्या सर्व मुलांची 12:30 वाजताची पहिली सुट्टी झाली होती. विहान आपल्या मित्रांसमवेत शाळेच्या मागे खेळत होता. शाळेच्या मागे मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे. तिथे मुलांना खेळण्याची साधने होती. 2 खालीवर होणारे सीसॉ होते. 2 झोके होते. फन स्लायडिंग होती. त्या सीसॉपासून पुढे खूप सारी पेरू, चिकू, आंबे, बोरं अशी झाडं होती. विहान एकटाच झोक्यावर बसून झोके घेत होता. त्याचे बाकीचे मित्र जे विहान सोबत खेळत होते ते सर्वजण एक एक करत निघून गेलेले. आता मागे मैदानात फक्त विहान होता. त्यासहितच एक स्मशान शांतता होती. त्या शांततेत झोक्याचा करकर आवाज होत झोक्यावर बसून विहान मागे पुढे होत झुलत होता. तसे वर पडलेल्या उन्हाने त्याची काळी सावली सुद्धा तपकिरी पिवळसर जमिनीवरून मागे पुढे होत होती. समोर खूप सारी झाडं दिसत होती. झाडाच्या हिरव्या पानांच्या फांद्यावर पिकलेले फळ उगवले होते. हळूच त्या झाडांमधून पेरूच्या झाडावरचा एक पेरू तुटून खाली जमिनीवर पडला. विहानने हे घडलेली क्रिया पाहिली होती. विहान झोक्यावरून खाली उतरला. तिथेच उभा राहून त्या पेरूकडे पाहत होता. अचानक विहानच्या बाजूला असलेला सीसॉ खालीवर होत हलला. ना हवा वाहत होती, ना वारा, नाही मानवी स्पर्शासहित धक्का दाब दिला होता. मग तो झोका कसा हलला होता? तोच तेवढ्यात विहानच्या बालमनाला आपल्या पुढ्यात कोणीतरी उभा असल्याची तीव्र जाणीव झाली. त्याच्या चेतातंतूमार्फत मेंदूला एक संदेश मिळाला. विहानने अलगद वळून समोर पाहिलं आणि त्याच्या नजरेला जे दृश्य दिसलं
ते खरंच विलक्षण, अविश्वसनीय, मेंदूला न पटणारं होतं. विहानपासून 10 पावलांवर उन्हाच्या तळपत्या पिवळसर उजेडात पेरूच्या झाडाजवळ जमिनीवर काळीशार सावली पडली होती आणि झाडाच्या खोडाजवळ त्याच काळ्याशार सावलीत तो तपकिरी राखाडी शर्ट पॅन्टमधील 50-60 वयाच्या माणसाची एक आकृती तिथे उभी होती. त्या माणसाजवळून पांढरट धुकं वाहत पुढे निघून जात होतं. त्याच वाहणाऱ्या पांढरट धुक्यात की धुरात त्या माणसांची आकृती अचानक धुकं वाढून अचानक आंदूक व्हायची. मग पुन्हा जसं धुकं कमी व्हायचं ती आकृती डोळ्यांना नजरेस पडायची. त्या माणसांचा संपूर्ण चेहरा गारेगार प्रेताळ होता. पांढरा शिपट बर्फाची पावडर फासल्यासारखा. डोळ्यांतली बुबळे खोल गेली होती. नजरेत अनोळखी शून्य भाव होते. त्या माणसाला असं अचानक अवतरलेलं पाहून विहान थोडंसं आश्चर्य वाटलं. कारण काही वेळा अगोदर झाडाजवळ सर्व भाग रिकामा होता ना. तिथे तर कोणीच नव्हतं ना. नक्की नव्हतं ना. झाडामागे लपायलाही जागा नव्हती. अहो काका, कोण तुम्ही आणि इथे कधी आलात? विहानने विचारलं. मी इथं साफसफाई करतो. विहानच्या प्रश्नावर तो माणूस म्हटला. त्याचा आवाज फारच विलक्षण होता. अगदी हळुवार, दम लागलेल्या माणसासारखा. तो थांबून थांबून बोलत होता. विहानने पुन्हा विचारलं, मग मला मगाशी का नाही दिसला तुम्ही? विहानच्या वाक्यावर तो माणूस पुन्हा खवखवत्या आवाजात म्हटली, मी इथे बाजूला साफसफाई करत होतो म्हणून दिसलो नाही. तुला पेरू खायचीत ना? त्या माणसाने वाकून त्याच्या पायाखाली पडलेला पेरू उचलला. त्या माणसाने हलकेच आपला हात पुढे केला. त्याचा हात प्रेतासारखा पांढरट होता. त्याच हातावरून काळ्याशार रक्त सुकलेल्या नसा ठळकपणे दिसत होत्या. हाताच्या 5ही बोटांची नख काळीशार होती आणि त्याच हाताच्या तळव्यावर एक पेरू होतं. घे, त्या माणसाचा खवखवता आवाज आला. विहान चालत त्या माणसापाशी पोहोचला. त्याच्या पुढे पडणाऱ्या त्या प्रत्येक पावलासरशी मांस कुजल्यासारखा घाणेरडा दर्प विहानच्या नाकात शिरत होता. विहान पेरूच्या झाडाखाली सावलीत आली तसे अंगाला एक विलक्षण असा गारवा झोंबला. ही थंडी जणू निसर्गाने बनवलीच नव्हती. हे परिसरच काहीसे वेगळी अनुभूती करून देत होतं. विहान बाळ मनाला हे समजणं किंवा मनात हा प्रश्न येणं कठीण होतं की दुपारच्या उन्हात सुद्धा इथे इतका गारवा कसा? विहान त्या माणसाजवळ आला. 4 फूट उंचीचा विहान आणि 5.5 फूट उंचीचं ते ध्यान. विहानने एक वेळ त्या माणसाच्या चेहऱ्यांकडे वर पाहिलं. तो प्रेताळ चेहरा फार भयानक वाटत होता. ती शून्य नजर विहानलाच पाहत होती. ते काळेशार ओठांवर एक मंद हसू होतं, पण त्या हास्यात चांगुलपणा मुळीच नव्हता. एक कपटी हेतू साध्य होत असताना जसं एका नराधमाच्या चेहऱ्यावर हसू यावं तसं ते हसू होतं. अचानक विहानच्या कानांवर शाळा भरल्याचे टोल ऐकू आले. टोलचा आवाज ऐकताच त्या माणसाच्या नाही त्या अभद्र ध्यानाच्या काळसर ओठांवर घृणास्पद भाव उमटले. हिंस्र श्वापदाच्या शिकारी आणि सावजाच्या मृत्यूच्या खेळात जेव्हा सावज सुटतं तेव्हा जो हिंस्र श्वापद चवताळतो तसेच काहीसे भाव त्या ध्यानाच्या चेहऱ्यावर होते. विहानने शाळेकडे पाहिलं. मग शाळा भरली. मी येतो काका, असं म्हणतच विहानने समोर वळून पाहिलं, पण आता तिथे कोणीही नव्हतं. चिकूचं ते स्तब्ध उभं झाड एकटंच तिथे उपस्थित होतं. एक अनाहूत शांतता तिथे वावरत होती. अचानक विहानच्या मागून एक हात आला. त्याच्या खांद्यावर पडला. तसा जरा भीतच विहानने मागे वळून पाहिलं. विहान बाळा, शाळेची सुट्टी संपून शाळा भरलीये ना, मग तू इथे काय करतो बरं? आणि एकटाच कोणाशी बोलत होतास? मुख्याध्यापक चिरंजीवींनी विचारलं. तेच विहानच्या मागे उभे होते. सर, मी एकटा कुठे होतो? इथे एक काका, हे बघा. त्यांनी मला झाडावरून तुटून खाली पडलेला पेरू दिला. विहानने हातातला पेरू दाखवला. मुख्याध्यापक सरांनी एक वेळ त्या पेरूच्या झाडाकडे पाहिलं. काळ्याशार पातळसर खोडाचं ते 8.5 फूट उंचीचं झाड होतं. पेरूच्या फांद्या त्यांना हिरवी नुकतीच उगवलेलं पेरू दिसत होते.
त्या झाडाकडे पाहता मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावर जरा अस्वस्थ भयभाव पसरले. तिथे त्यांना जास्त काळ थांबवेना. त्या पेरूच्या झाडाकडे जास्त लक्ष न देता मुख्याध्यापकांनी विहानला अनोळखी माणसांकडून काही घ्यायचं नाही आणि खायचं तर नाहीच नाही असं प्रेमाने सांगितलं व त्या माणसाने दिलेलं पेरू त्यांनी विहानला तिथेच टाकायला सांगितलं. तसे विहानने गुपचूप तो पेरू तिथे जमिनीवर टाकून दिला व विहान निघून गेला. मुख्याध्यापक चिरंजीवी अद्याप त्या जागेतच उभे होते. त्यांचा भयग्रस्ती चेहरा फार भयंकर दिसत होता. कपाळावरून घामाचे ओघळ वाहत होते. डोळ्यांवरच्या जाड फ्रेमच्या चष्म्यातून त्यांचे विस्फारलेले डोळे त्या झाडावर खिळले होते. अचानक मुख्याध्यापकांबाजूचा झोका चुई चुई असा आवाज करत मागे पुढे होत झुलू लागला. जणू त्या झोक्यावर बसून कोणती तरी अदृश्य शक्ती झोका घेत होती. या घडलेल्या क्रियेने मुख्याध्यापकांची पाचावर धारण बसली व ते लागलीच त्या अभद्र जागेतून निघून गेले. मागे त्या झोक्यापाशी उभा तो पांढऱ्या फट्ट चेहऱ्याचं ध्यान मुख्याध्यापकांच्या आकृतीला पुढे पुढे जाताना पाहत होता. पाहता पाहता शाळेची वेळ संपून गेली. 5 वाजता टंग टंग असा टोल पडला. शाळा सुटली गेली. प्रत्येक वर्गातून पक्ष्यांच्या थव्यासारखे विद्यार्थी बाहेर पडले. कॉलेजच्या गेटबाहेर 4 पिवळ्या रंगाच्या बस उभ्या होत्या. काही मुलांचे पालक 2 व्हीलर, 4 व्हीलर, रिक्षा असे काही वाहन घेऊन आपल्या मुलांना घरी न्यायला आले होते. विहान आपल्या मम्मीच्या स्कूटीवर येऊन बसला. संगीताबाईंनी समर्थांकडे पाहिलं. पुढे सांगू लागल्या, घरी येऊन मी विहान दोघे फ्रेश झाले. मग मी जेवण बनवलं. 8:30 पर्यंत जेवण जेवून झालं आणि भांडी वगैरे घासून 9:30च्या सुमारास आम्ही सर्वजण झोपी गेले. हॉलमध्येच किचनच्या पुढे डाव्या बाजूला एक खोली होती. खोलीत एक मोठा बेडशीट होता. त्यावर मी आणि विहान निवांत झोपलो होतो, कारण ह्या पुढचे दिवस सुखाची न झोप देणारे होते. पाहता पाहता दिवस सरू लागले. दिवसाचे आठवडे झाले. आठवड्याचा महिना झाला. विहान मागे लागलेली ती प्रेतात्मा, अनिष्ट शक्ती, त्या शक्तीने विहानवर हळूहळू पूर्ण कब्जा मिळवला होता. त्या अनिष्ट, मृत, तामसी, आघोरी शक्तीने विहानमार्फत घरात प्रवेश मिळवला होता. त्याच्या वागण्यात, बोलण्यात कमालीचा बदल होत. प्रथम बदल मुख्याध्यापक सरांना जाणवला. जेव्हा विहान एकटक त्या खेळायच्या जागेत झोक्यावर सीसॉवर बसून रोज दिवसातून एकदा तरी हातवारे करत एकटक बडबडत असायचा. विहानच्या सरांनी जर कधी त्याला विचारलं की तू कोणाशी बोलतोस रे, तर तेव्हा विहान म्हणायचा, सफाईवाल्या काकाशी बोलतो. ते मला खूप काही फळ खायला देतात. सरांनी एक वेळ मला विहानच्या ह्या विलक्षण बदलावाबद्दल सांगितलं सुद्धा होतं, पण मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, कारण माझा या असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण काल रात्री मला ह्या घटनेचा पुरावा मिळाला. खरी खात्री पटली. रात्री 1:30 वाजता मी बाथरूमला जाण्यासाठी उठले तर विहान बेडवर झोपलेला नव्हता. मग तो गेला कुठे? मी खोलीच्या दरवाजाकडे पाहिलं तर तो तसाच सताड उघडा होता. हॉलमध्ये दिवा पेटला नसल्याने हॉलमध्ये गडद अंधार होता. जे पाहून मी लागलीच हॉलमध्ये आले. हॉलची लाईट पेटवली. सोफा, टीपॉय, खुर्च्या सर्व काही मला रोखून पाहतायत असं वाटलं. हॉलचा दरवाजा बंद होता. ह्याचा अर्थ विहान बंगल्यातच कुठेतरी होती. मी बाथरूम, किचन सर्वीकडे पाहिलं, पण तो कुठेही नव्हता. तसेच दुसऱ्या मजल्याकडे पाहिलं. माझ्या नजरेला जिन्यावरून दुसऱ्या मजल्यावर चालत जाणारा जिना दिसला. माझ्या नजरेला जिन्यावरून दुसऱ्या मजल्यावर चालत जाणारा विहान दिसला. मी त्याला हाका दिल्या, परंतु तो झोपेत चालावा तसा चालत होता. मी त्याच्या मागोमाग दुसऱ्या मजल्यावर आले. तसे मला कॉरिडॉरच्या त्या शेवटच्या टेरिसवर उघडणाऱ्या दरवाजासमोर विहान उभा दिसला व पुढे जे काही घडलं माझ्या समजण्यापलीकडचं होतं. तो 5 फूट उंच दरवाजा, त्या दरवाजाच्या वरची कडी आपोआप खाली होत उघडली व त्या रात्रीच्या शांततेत तो दरवाजा आपोआप कर्णभेद भेसूर आवाज करत उघडला.
हे दृश्य पाहून माझा चेहरा भीतीने पांढरा पडलेला. उघड्या दरवाजातून हलकेच धुक्याचा मारा होत दूर आत शिरू लागला. त्याच धुक्यातून विहान चालत टेरेसवर गेला. टेरेसच्या कठड्यावर चढला. विहानच्या या कृतीने मला त्याची काळजी वाटली. माझ्या अतिमातेची शक्ती जागृत झाली. कसं तरी हिम्मत करून मी टेरेसवर आले. तसं मला टेरेसच्या रेलिंगच्या कठड्यावर विहान उभा दिसला. कोणत्याही क्षणी तो रेलिंगच्या कठड्यावर खाली उडी मारणार होता. तोच मी दबक्या पावलांनी कठड्यापाशी पोहोचले व मागून त्याला खाली ओढलं. मी विहानच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो गाढ निद्रेत होता. डोळे मिटलेले होते. चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. त्याच क्षणी माझ्या मनात डोळ्यांसमोर ते दृश्य दिसत होते. टेरेसवरच्या दरवाजाची मानवाच्या बिनस्पर्शाने उघडणारी कडी नक्कीच त्या प्रेतात्म्याने उघडली होती. या घडलेल्या घटनेने माझ्या कल्पनेत भयंकर असे विचार येत होते. विहानच्या मुख्याध्यापकांनी सांगितलेली हकीकत ऐकू येत होती. मनात भीतीचा एक सौम्य स्फोट झाला होता. तो दिवस मी कसं तरी जागूनच ढकलला. नव्या ऑफिसात येऊन मला 3 आठवडे झाले होते. या वेळेत ऑफिसातल्या बायकांशी माझी चांगलीच ओळख झाली होती. त्यातल्या सर्वात जास्त ओळखीच्या होत्या रिंकूताई. रिंकूताई ऑफिसात फारच जुन्या होत्या. माझ्यापेक्षा वयाने 8 वर्ष मोठ्या होत्या. म्हणूनच मी त्यांच्या कानांवर हा प्रकार घालायचं ठरवलं. दुपारी 2च्या सुट्टीत सर्वजणांचं जेवण झालं. तसे मी रिंकूताईंना घेऊन जरा बाहेर आले आणि त्यांना तो विचित्र प्रसंग जसेच्या तसा सांगितला, जो ऐकून रिंकूताईंनी डोळे मोठे करत आपले हात तोंडावर ठेवले. त्यांना माझी ती माहिती ऐकून शॉक बसला होता. त्यांच्यात झालेला हा भीतीदायक बदल सर्व काही खरं होतं. त्यात खोटेपणाचा लवलेशही नव्हता. प्लीज तुम्ही माझी मदत कराल का? मी रिंकूताईंना हात जोडून म्हटलं. माझ्याकडून जितकी मदत होईल तितकी मी नक्की करेन. माझ्या फॅमिलीमध्ये ओळखीचे समर्थक कृणाल आहेत. त्यांना भूत खेताना उतरवायचं माहिती आहे. माझ्या एका मावशीच्या अंगावरचं भूत त्यांनी उतरवलं आहे. मी त्यांचा पत्ता तुम्हाला देते, रिंकू मॅडम म्हटल्या व त्यांनी लागलीच मला तुमचा पत्ता दिला व ऑफिस सुटल्यानंतर विहानला रिंकूताईंसहित आमच्या बंगल्यावर पाठवून मी इकडे तुमच्या मठात निघून आली आहे. प्लीज तुम्ही माझी मदत करा समर्थ. संगीताबाईंचं सर्व काही सांगून झालं होतं. तसे समर्थ म्हटले, परिस्थिती फार गांभीर्यपूर्वक आहे, पण तुम्ही काळजी करू नका. आम्ही आताच तुमच्या घरी येत आहोत. चला निघूया. पण आपण येत आहोत हे तुमच्या घरी कळवू नका, अन्यथा तो प्रेतात्मा सतर्क होईल. समर्थांनी मेनकाला आपली 4 चाकी गाडी काढायला सांगितली. समर्थ, मेनका, गबलू आणि संगीताबाई मध्यरात्री 1:30च्या सुमारास जंजिरा बंगलोवर पोहोचले. बंगल्याच्या आवारात पोहोचताच समर्थांना हवेतील वातावरणात एका अदृश्य वाईट शक्तीच्या अस्तित्वाची चाहूल लागली होती. रिंकू मॅडमनी बंगल्याचं दार उघडलं. विहान सुद्धा जागा होता. त्याने आपल्या आईसोबत समर्थ, मेनका, गबलू तिघांना सोबत आलेलं पाहून हे कोण आहेत असं विचारलं सुद्धा. त्यावर संगीताबाईंनी समर्थांनी आधीच सांगून ठेवलेलं उत्तर दिलं की हे पाहून आहेत. पण अचानकच विहानच्या वागण्यात बदल घडलं. त्याचे डोळ्यांच्या कडांचा रंग बदलला. बुभळ पांढरी दुधाळ झाली. त्यात काळे मांजरीचे चकाकते पिवळसर ठिपके फुटले. त्या दरवाजातून भगवा कुर्ता, खाली सफेद पायजमा असे समर्थ बंगल्यात आत आले. समर्थांच्या नजरेला धार आली होती. पाठीचा कणा ताठ झाला होता. त्यांच्या खांद्याला एक कापडी पिशवी अडकवलेली होती. समर्थांच्या आगमनाने इतका वेळ हसत खेळत बोलणारा विहान आता अगदी शांत शांत झाला होता. तिच्या डोळ्यांच्या कडा हळूहळू करत विस्फारल्या, वटारल्या गेल्या होत्या. समर्थांना ती खाऊकी गिळू या नजरेने पाहत होती. ए भटकुल्या, ए हरामी हेकण्या. विहानच्या तोंडून अचानक एक खसखसता खर्जातला आवाज बाहेर पडला, ज्याची कोणीच कल्पनाही केली नव्हती. कशाला आला आहेस इथं? निघ, निघ इथून, चालता हो. काय गये भवाने, तूच बोलावलंस का ह्या थेरड्याला? सटवी मेली आणि खोटं सांगतेस मला. विहानच्या तोंडून येणारा तो विचित्र आवाज, ते गलिच्छ शब्द ऐकून
संगीताबाई, रिंकू मॅडम दोघीही अवाक झाले होते. गबलू मेनकाला मात्र धक्का बसला नव्हता. त्यांनाही असलं काही बाई पाहायची सवयच होती. एक भीतीची रसरसती करंट मात्र संगीताबाई, रिंकू मॅडम ह्या दोघांच्या अंगावरून दौडून गेली होती. विहान, काय बोलतोयस बाळा? तुला बरं वाटत नाही का? संगीताबाई कापऱ्या स्वरात म्हटल्या. त्यांच्या पोराचं ते वागणं पाहून त्या मातेच्याही उरात धडकी भरली होती. भीतीने अवसान गळून गेले होते. काय ग ये सटवे? कोण विहान? हा तुझा पोर का? ह्याला चांगलंच पकडलं मी. येणाऱ्या आमुषाला घेऊन जाणार आहे मी ह्याला. माझ्याबरोबर सीसॉ झोका खेळल. विहानच्या देहात घुसलेलं ते ध्यान खिदी हसू लागलं. कोण आहेस रे तू? आणि कशासाठी पकडला आहेस या मुलीला? बऱ्या बोलानं आलास तिथेच निघून जा आणि या मुलीला पुन्हा त्रास देऊ नको, नाहीतर. समर्थ करड्या स्वरात म्हटले, पण त्यांचं वाक्य पूर्ण होण्याअगोदरच ते ध्यान मध्येच म्हटलं. नाहीतर काय करणार आहेस तू म्हाताऱ्या? काय वाकडं करशील हा माझं? विहानच्या तोंडून खसखसता कर्जातला आवाज बाहेर पडला. समर्थांनी फक्त होकारार्थी मान हलवली. तसंही या अनिष्ट शक्तींशी जास्त बोलणं कुत्र्याच्या तोंडी लागण्यासारखं असतं. समर्थांनी आपल्या पिशवीतून एक काळी बाहुली बाहेर काढली. समर्थांनी पिशवी आणली होती. त्या पिशवीतून त्यांनी 2 डोळ्यांचा अभिमांत्रित केलेला नारळ काढला. नारळाला लाल पिवळसर गोंडे गुंडाळले होते. समर्थांनी, गबलू, मेनका, मुलाला माझ्याकडे घेऊन या, समर्थ म्हटले. मेनका, गबलू दोघांनीही मोठ्या मेहनतीने विहानला समर्थांपाशी आणले. तसे समर्थांनी ते विहानच्या डोक्यावरचे 2 केस उपटले. विहानच्या अंगात घुसलेलं ते ध्यान खर्जातल्या आवाजात श्वापत चिरकावत ओरडलं. भयंकर आक्रोश करू लागलं. समर्थांनी ते केस त्या बाहुलीच्या पोटावर ठेवले व पिशवीतून एक चूक काढली. बाहुली जमिनीवर ठेवली. केस पोटावर ठेवून ती दुसऱ्या हातातील चूक बाहुलीच्या पोटात घुसवली आणि पुढच्याच क्षणाला विहानचे डोळे बुभळ पांढरे झाले. सर्व शरीर थरथरू लागलं व त्याच्या तोंडून भडाभडा काळ्या चिपचिपी द्रवाची घाणेरडी वांती झाली. त्याच्या तोंडून काळ्या द्रवात मेलेल्या आळ्या लाल मुंग्या बाहेर पडत होत्या. समर्थांनी त्याच वेळेस पुन्हा एका कैचीमार्फत विहानच्या डोक्यावरचे मुठभर केस कापले आणि त्या 2 डोळ्यांच्या नारळावर लाल पिवळ्या गोंड्याने बांधले व तो नारळ विहानच्या डोक्यात फोडला. फट असा आवाज होत नारळाला तडा गेला. फुटलेल्या नारळातून सफेद गरम धगमय वाफ बाहेर पडू लागली. तुमच्या मुलावर एक अतृप्त मेलेल्या आत्म्याने ताबा मिळवला आहे. सध्या तरी मी तुमच्या मुलाच्या शरीरातून आत्म्याचा घातक अंश बाहेर काढला आहे, पण खतरा टळला नाही. मला ते शाळेतलं झाड जाळावं लागेल. पण समर्थ, आता तर शाळा बंद आहे आणि वॉचमन तुम्हाला सरकारी प्रॉपर्टीला हात लावू देणार नाहीत, रिंकू मॅडम म्हटल्या. त्यावर समर्थ मंद स्मित हसले. तिथे जायची गरज पडणारही नाही. समर्थांनी असं म्हणतच रुद्राक्ष कडा घातलेला उजवा हात, त्या उजव्या हाताची मूठ आवळली. ती छातीशी धरली. शुद्ध अग्नी, स्वच्छ अग्नी, अहम विनाशे प्रेतात्मे वृक्ष दबा धरण असते. फटफटम त्रिकालदर्शी स्वाहा. समर्थांनी स्वाहा म्हणताच हाताची मूठ सरळ धरत खोलली. त्याच क्षणाला मुठीतून एक आगीचा गोळा बाहेर पडला. बंगल्याच्या द्वारातून बाहेर निघून गेला. हा घडलेला अविश्वसनीय, आश्चर्यकारक चमत्कार पाहून संगीताबाई, रिंकू मॅडम अवाक झालेल्या. तो गोळा हवेतून अफाट वेगानं उडत जात शाळेत आला व त्या पेरूच्या झाडावर जाऊन जोरात खोडावर आदळला. धाड असा आवाज होत झाडाने पेट घेतलं व इकडे जमिनीवर बेशुद्ध पडलेल्या विहानची शरीर झटके खाऊ लागलं. त्याचं सर्व शरीर लाल रंगाने चमकून उठलं व एका लाल रंगाची प्रकाश रेषा त्याच्या देहातून बाहेर पडली. समर्थांनी उजव्या हाताचा तळवा सरळ धरला व मंत्र म्हटलं, घन आत्मशोषक प्रगटम. समर्थांच्या मंत्रासरशी त्यांच्या हाताच्या तळव्यावर घन आकाराचा क्यूब अवतरला. त्या क्यूबमधून निळसर रंगाचा प्रकाश झोत बाहेर पडत होता. ती हवेत भिरभिरणारी काळी लाल चमचमती गोमसारखी धुळीकण
वेगानं वाकडी तिकडी भिंगत घन आत्मशोषकाच्या दिशेने येत त्यात सामावली. समर्थांनी त्या पिशाच्याला घन आत्मशोषकात कैद केलं. संगीताबाईंच्या डोक्यावरची दृष्ट शक्तीची टांगती तलवार तुटून खाली पडली. समर्थांनी संगीताबाईंच्या मुलाला त्या प्रेतात्म्याच्या चंगुलमधून सही सलामत वाचवलं होतं व समर्थांचा पुन्हा एकदा विजय झाला होता. भेटू पुढील कथेमध्ये. तोपर्यंत भीती कायम राहील. जय अंधार राज.